नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजवर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर कविता आलेला आहे त्याचं नाव काय? अंधायुग. काय आहे? अंधायुग. आणि हा कविताचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले यांचं स्पष्टीकरण किंवा अर्थ बघितले. आता आपण यांचं काही प्रश्न उत्तर किंवा शब्दार्थ बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, तुमच्या समोर आता शब्दात आलेला आहे हिंदीतून हिंदी आणि मराठी. काय आलेला आहे? हिंदीतून हिंदी आणि मराठी शब्दात आलेला आहे. तर पहिला कोणता आहे? वधिक म्हणजे वध करणे वाला. वधिक म्हणजे काय? वध करणे वाला. आणि मराठीतून कत्ल करणारा. काय आहे? कत्ल करणारा. इथे मरण म्हणजे मृत्यू आणि इथे पण मृत्यू दिलेली आहे. अवसान म्हणजे समाप्ती आणि इथे शेवट. इथे काय दिलेले आहे? शेवट दिलेले आहे. व्याध म्हणजे शिकारी आणि इथे पण शिकारी दिलेले आहेत. बघा, इथे अवसान म्हणजे समाप्ती आणि इथे शेवट दिलेली आहे. व्याध म्हणजे शिकारी आणि इथे पण शिकारी दिलेली आहेत. विकृत म्हणजे कुरूप आणि इथे पण कुरूप दिलेले आहे. तर याबद्दल असं हिंदीतून हिंदी आणि मराठीतून रूपांतरण होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, रूपांतरण म्हणजे परिवर्तन आणि इथे बदला. विगलित म्हणजे शिथिल आणि इथे निवांत. काय दिलेले आहे? निवांत. काय दिलेले आहे? निवांत. बघा, वृत्त म्हणजे गोला आणि इथे वर्तुल. काय दिलेले आहे? वर्तुल. अतिक्रम म्हणजे उल्लंघन आणि इथे पण उल्लंघन. आचरण म्हणजे व्यवहार आणि इथे वर्तन. आत्मघाती म्हणजे आत्महत्या करणे वाला. काय आहे? आत्महत्या करणे वाला आणि इथे आत्महत्या. तर अशा प्रमाणे इथे शब्दार्थाचे असं परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोर काय आलेले आहेत? प्रश्न आलेला आहे. तुमच्या समोर काय आलेला आहे? प्रश्न आलेला. तर प्रश्न पहिला काय आहे बघून घ्या. पहिला प्रश्न आहे, वृद्ध ने इनका दायित्व लिया है. वृद्ध यांनी यांचा दायित्व घेतलेला आहे. तर याप्रमाणे यांच्या दोन उत्तर आहेत. तर पहिला काय आहे? युयुत्सु. काय आहे? पहिला युयुत्सु आणि दुसरा अश्वत्थामा. काय आहे? अश्वत्थामा. तर याबद्दल पहिला आहे युयुत्सु आणि दुसरा आहे अश्वत्थामा. तर याबद्दल दुसरा प्रश्न काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. अंधे युग में प्रभू का एक अंश. अंधा युगातून प्रभू यांचा एक अंश. काय दिलेले आहे? यांचा अंश लिहायचा आहे. तर पहिला आहे निष्क्रिय आणि दुसरा आहे आत्मघाती. पहिला आहे निष्क्रिय आणि दुसरा काय आहे तुमचा? आत्मघाती आहे. काय आहे? आत्मघाती आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. दूसरा प्रश्न है, अश्वत्थामा के अनुसार नए अर्थ में व्यक्ति. अश्वत्थामा यांच्या अनुसार नवीन अर्थातून व्यक्ती. तर पहिला आहे तुमचा विकृत, दुसरा आहे तुमच्या अनस्थामय आणि तिसरा आहे तुमच्या आत्मघाती आणि चौथा अद्ध बर्बर. तर याप्रमाणे इथे चार प्रश्नाचं उत्तरे इथे मी दिलेले आहे, जिचे चार उत्तर आहे. तर पहिला आणि दुसरा आणि तिसरा आणि चौथा तुम्हाला असं लिहायचं आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न तिसरा. कोणता प्रश्न आलेला आहे? प्रश्न तिसरा. कविता में प्रयुक्त पात्र. कविता यातून प्रयुक्त पात्र कोणते आहे? नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. कवितातून प्रयुक्त पात्र कोणते आहेत? 3 पात्र आहे. ते कोणकोणते आहे बघून घ्या. पहिला युत्सु, दुसरा अश्वत्थामा आणि तिसरा वृद्ध. तुम्ही अश्वत्थामा असा पाहणार तर तुम्ही बघणार की तिथे वेगळा लिहिलेला, इथे असा लिहिला. तर दोघं पण चालणार आहेत. असं पण लिहिलं तर चालणार, तसं पण लिहिलं तर चालणार. तर कविताबद्दल इथे 3 पात्र अशा प्रमाणे दिलेले जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे स्वमत प्रश्न. काय आलेला आहे? स्वमत प्रश्न आलेला आहे. तर प्रश्न काय आहे? निष्क्रियता मनुष्य की शत्रु है, विषय पर अपने विचार लिखिए. निष्क्रियता मनुष्याची शत्रू आहे, या विषयावर आपला विचार लिहायचा आहे. तर उत्तर आहे निष्क्रियता मनुष्य की शत्रु है. निष्क्रियता जे मनुष्याची काय आहे? शत्रू आहेत.
मानव स्वभाव में निष्क्रियता का भाव स्वाभाविक रूप से विद्यमान रहता है. आणि मानव स्वभाव, मानव जे स्वभाव आहे त्याबद्दल निष्क्रियता यांचा भाव जे आहे ते स्वाभाविक रूपातून विद्यमान आहेत. यह एक ऐसा अवगुण है. हा एक असा अवगुण आहे. हा काय आहे? हा एक असा अवगुण आहे जिसके कारण मनुष्य अपने वर्तमान और भविष्य दोनों को नष्ट कर लेता है. ज्यांचं कारण हा असा अवगुण आहे की ज्यांचं कारण मनुष्य आपला वर्तमान किंवा भविष्य हा दोघंही नष्ट करून घेत आहे. काय करत आहे? हा दोघंही नष्ट करून घेत आहे. निष्क्रियता के कारण ही हम उन्नति के अवसरों को खो देते हैं. आणि निष्क्रियताबद्दलही काय? निष्क्रियताबद्दलही आपण या कारणाही आपण उन्नती किंवा अवसर हा सगळं खोवून देणार आहे. कळलं? हो. बघा, हम सोचते रहते हैं कि अपना काम तो कभी भी किया जा सकता है. आम्ही काय विचारत आहे की आपण आपला काम कधीही करू शकते. आपण काय विचारते की आपण आपला काम कधीही करू शकतं. पर ऐसा सोचते सोचते समय निकल जाता है. परंतु असा विचारून किंवा असं विचारून हा जे वेळ आहे ते निघून जाणार आहे. लोग अपनी असफलता के लिए अक्सर भाग्य या ग्रह दशा को दोष दिया करते हैं. लोक आपली असफलताबद्दल भाग किंवा ग्रह दोषा यातून दोष देऊन जात आहे. जबकि वास्तविकता यह है कि आगे बढ़ने का समय सभी के पास आता आहे. आणि वास्तविकता ये आहेत की सगळ्यांना एक वेळ भेटतात मागे बढ़ायचा. जो लोग अपने ज्ञान और विवेक के बल पर उस समय का लाभ उठा लेते हैं. आणि ज्या लोक आपल्या ज्ञान किंवा विवेक बद्दल त्या बलाबद्दल त्यांच्या वेळाचा लाभ उठवून घेत आहे. उनका जीवन बन जाता आणि त्यांचं जीवन बनणार आहे. जे लोक वेळाचा उपयोग करतात किंवा वेळाचा बद्दल ही कार्य करतात तर त्यांचा जीवन बनवून जाणार आहे. जीवन में निरंतर सक्रिय रहने से मनुष्य के तन और मन में स्फूर्ति बनी रहती है. जीवनातून निरंतर सक्रिय होणाऱ्या मनुष्य जे माणूस आहे त्यांचा तना किंवा मनातून स्फूर्ती बनून राहणार आहे. काय बनणार आहे? स्फूर्ती बनून राहणार आहे. अंत हमें चाहिए की निष्क्रियता त्यागने में तनिक भी देरी न करे. आणि अंतमध्ये मी तुम्हाला हे सांगत आहे की निष्क्रियता त्यागाबद्दल तुम्ही कधीही असं निष्क्रियता करून घ्या. असं नाही करायचं की नाही आपल्याला नाही करायचं, आपल्याला नाही होणार, असं काहीही नाही. तुम्हाला सगळं होणार आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला प्रश्न किंवा उत्तरे लिहायचं आहे आणि कशाप्रमाणे त्यांचं एक उत्तर मी तुम्हाला सगळं नीटप्रमाणे दिलेले आहे. त्यांना कशाप्रमाणे एकेकाचा खाली एक लिहायचं आहे आणि बॉक्स जे तुम्हाला मी आकृती दिलेलं आहे त्याबद्दलही करायचं आहे. आणि सहमतबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की याबद्दल तुमच्या जीवनात एक परिवर्तन होणार आहे की कशाप्रमाणे आपल्या जीवनात त्यांना वेळ सगळ्याला भेटत आहे. वेळ जे आहे ना ते सगळ्यांना भेटते, पण त्यांचा उपयोग कसा करायचा हे सगळ्यांना नाही माहीत आहे. तर तुमच्याकडे जे वेळ आहे तुम्ही वाया नाही घालून घ्या. नीटप्रमाणे ऐकून घ्या. सगळं व्यवस्थित प्रमाणे होणार जेव्हा तुम्ही सगळं करणार आहे. आणि हा वेळ तुम्हाला पुन्हा नाही येणार आहे असं त्यांनी सोमतमध्ये सांगितलं. आणि तुम्हाला जीवनात पण हा खरंच गोष्टी आहे की हा जे वेळ आहे जेव्हा निघणार आहे तेव्हा पुन्हा येणार नाही. तर सर्वश्रेष्ठ तुम्हाला मी सांगत आहे सगळं पुन्हा ऐकून घ्यायचं आणि करून घ्यायचं. जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हाही तुम्हाला समजणार आहे किंवा होणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, धन्यवाद.